नमस्कार. स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशीत आणि स्वादिष्ट असा पायनॅपल केक. दूध किंवा अंड्याचा वापर न करता आपण हा केक बनवणार आहोत. त्यासाठी मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने 1.25 वाट्या पिठी साखर घेतलेली आहे. अर्धी वाटी मी बटर घेतलेलं आहे आणि 2 चमचे दही घेतलेलं आहे आणि 1 वाटी अननस किसून घेतलेला आहे. आता चिमूटभर मी खाण्याचा पिवळा रंग घेतलेला आहे आणि पाव चमचा बेकिंग सोडा आणि पाव चमचा बेकिंग पावडर घेतलेले आहे. या चमच्याने मी सोडा आणि बेकिंग पावडर घेतलेले आहे आणि या वाटीने मी मैदा आणि पिठी साखर घेतलेली आहे. आता मी हा एक डबा घेतलेला आहे आणि या डब्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता मी थोडासा मैदा घालून घेणार आहे आणि तो डब्याला सर्व बाजूनी लावून घेणार आहे, म्हणजे आपला केक डब्याला चिकटणार नाही. आता मी एक पसरट असं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी बटर काढून घेणार आहे आणि त्याच्यामध्येच पिठी साखरसुद्धा घालून घेणार आहे. आणि हे दोन्ही आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. आता बटर आणि पिठी साखर व्यवस्थित मिक्स झालेले आहे. आता याच्यामध्ये आपल्याला अननसाचा किसलेला गर काढून घ्यायचा आहे. आता जे आपण दही घेतलं होतं ते याच्यामध्ये घालायचं आहे. त्याचबरोबर जो खाण्याचा रंग घेतला होता तो सुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित एकजीव करायचं आहे. आता आपलं हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. आता मी एक चाळणी घेतलेली आहे आणि आता या चाळणीमध्ये मैदा, खाण्याचा सोडा आणि बेकिंग पावडर घालून हे आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. आता आपल्याला सगळं हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. याच्यामध्ये जो अननसाचा रस आहे याच्यामध्येच आपल्याला पहिल्यांदा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिश्रण जर आपल्याला जास्त घट्ट वाटलं तरच आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, पण ते थोडं घट्ट आहे, तर त्याच्यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण सैल करून घेणार आहे. इतकं सैल मिश्रण आपल्याला बनवायचं आहे. आता आधीच जो आपण डबा तयार करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे मिश्रण आपल्याला ओतून घ्यायचं आहे. आता आपल्याला हा डबा व्यवस्थित टॅप करून घ्यायचा आहे, म्हणजे याच्यामध्ये जे एअर बबल असतील ते निघून जातील. आता मी गॅसवरती एक पातेलं मीठ घालून तापायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये एक मी डबा घालून घेणार आहे आणि याच्यावरती आपल्याला हा केकच्या मिश्रणाचा डबा ठेवून द्यायचा आहे आणि 35 ते 40 मिनिटासाठी हा केक आपल्याला बेक होऊ द्यायचा आहे. आता जवळपास 40 मिनिटं झालेले आहेत. आता केक तयार झाला आहे का ते आपण बघूया. आता याच्यामध्ये सुरी घालून तो तयार झाला आहे का ते बघणार आहे. सुरी बघा एकदम क्लीन आहे, म्हणजे आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे. आता हा डबा आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे आणि थंड होईपर्यंत बाजूला ठेवून द्यायचा आहे. आता केक व्यवस्थित थंड झालेला आहे. आता आपण या डब्यातून त्याला बाहेर काढूया. त्यासाठी मी बाजूने याच्या कड्या लूज करून घेणार आहे आणि आता एक मी प्लेट घेणार आहे. याच्यामध्ये आपल्याला हा केक काढून घ्यायचा आहे. आपला केक याच्यातून व्यवस्थित बाहेर निघाला आहे. आता आपण कट करून बघूया. बघा किती मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा हा केक तयार झालेला आहे. हा केक चवीलाही तितकाच छान लागतो. एकदा नक्की ट्राय करून बघा. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.